हाय हॅलो नमस्कार, मी शीतल पाटील पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन नवीन उपाय घेऊन आलेली आहे। तर उद्याची शिवमोठ आहे तीळ, आणि तीळ पांढरी व्हायची की काळी याचा जास्त प्रश्न पडतो। तर शिवशंकरांना काळी तीळही चालते आणि पांढरी तीळही चालते। काळी तीळ वाहण्याचा फायदा म्हणजे आपले ग्रहदोष निवारण्यासाठी, पितृशांतीसाठी आणि शनिदोषाची पीडा शांत करण्यासाठी काळी तीळ वाहिली जाते आणि शिवशंकरांना काळी तीळही प्रिय आहे। तर उद्या तुम्ही काळी तीळही वाहू शकतात आणि पांढरी तीळही चालते। तर पांढरी तीळ कशासाठी व्हायची? ऐश्वर्य संपन्नतेसाठी, सौभाग्यवृद्धीसाठी पांढरी तीळ वाहिली जाते आणि पांढरी तीळ वाहिल्याने शुक्र आणि चंद्र दोघंही मजबूत होतात, म्हणून शंकरांना पांढरी तीळसुद्धा वाहिली जाते। तर यापैकी तुम्हाला जी अवेलेबल होईल किंवा तुमची जी समस्या असेल त्यानुसार तुम्ही शिवशंकरांना तीळ वाहू शकतात। आणि उद्याची शिवमोठ आहे तीळ, तर यापैकी तुम्ही कुठलीही तीळ घ्या आणि शिवशंकरांना शिवमोठ वाहू शकतात।